साईराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो पंचम सोपान सुंदरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 863. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये सुरसा आणि हनुमंताचा हा संवाद आणि त्या आधाराने घडलेलं लीला नाट्य अभ्यासत होतो. सुरसाला देवतांनीच हनुमंताची परीक्षा घेण्यासाठी पाठवलं. जे हनुमंत खरं तर देवतांच्या कार्यासाठी लंकेमध्ये चाललेले आहेत, त्या हनुमंताचाच रस्ता या देवतांनी पाठवलेल्या सुरसेने अडवला. हनुमंताकडे पाहून ती म्हणू लागली की आज सुरन मोही दीन आहारा, मला आज फार उत्तम आहार मिळालेला आहे. हनुमंत सुरसेला प्रार्थना करताना तिला आई या शब्दाने हाक मारतो आणि म्हणतो की माझी काही हरकत नाहीये, तू मला खाऊ इच्छित आहेस जरूर खा, परंतु मला त्याआधी जे रामकार्य मला करायचं आहे ते कार्य पूर्ण करू दे. सीताजींचा निरोप प्रभू रामचंद्रांपर्यंत पोहोचवू दे. तत्पश्चात तू म्हणशील त्याप्रमाणे मी वागेन. सुरसा हनुमंताला पुढे जाऊ देईना आणि मग एक तिथं जणू काही अहंकाराची स्पर्धाच सुरू झाली. सुरसाने आपलं मुख 1 योजन एवढं उघडलं, त्यासरशी हनुमंताने त्याच्या दुप्पट आपल्या शरीराची लांबी वाढवली. सुरसा 8 योजन लांब झाली, हनुमंत 16 योजन झाले. सुरसा 32 झाली, हनुमंत 64 झाले. असं करता करता सुरसाने आपलं मुख सहस्त्र योजन एवढं उघडलं. त्यासरशी हनुमंत अति लहान होऊन सुरसेच्या मुखामध्ये प्रवेश करतात आणि त्या मुखातून बाहेर येऊन सुरसाला नमस्कार करून ते म्हणतात की मी दिलेली अट पूर्ण केली, मी तुझ्या मुखामध्ये जाऊन आलो, तू मला खाऊ शकली नाहीस, आता यामध्ये माझा काय दोष, मला आता रामकार्यासाठी पुढे जाऊ दे. अशा रीतीने सुरसाला या संवादातून हनुमंताने पराभूत केलं. इथपर्यंतचा कथाभाग आपण बघितला. आता आपण सर्वप्रथम 3ऱ्या दोह्याचं गायन करू आणि तत्पश्चात 2ऱ्या दोह्यातल्या उर्वरित कथाभागाचं चिंतन बघूत. सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा, निसिचरी एक सिंधु महुरही, करी माया न भुके खगगही, जीव जंतु जे गगन उडाही, जीव जंतु जे गगन उडाही, जल बिलो की तिन्ह कै परिछाई, गहहि छाह सक सोन उड़ाई, एहि विधि सदा गगन चर खाई, सोई छल हनुमान कह कीन्हा, सोई छल हनुमान कह कीन्हा, तासु कपटु कपि तुरत ही चीन्हा, ताहि मारी मारुत सुत बीरा, बारिधि पार गयहु मति धीरा, सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा, तहाँ जाई देखी बन शोभा, तहाँ जाई देखी बन शोभा, गुंजत चंचरीक मधुलोभा, नाना तरु फल फूल सुहाए, खग मृग वृंद देखी मन भाए, सैल विशाल देखी एक आगे, सैल विशाल देखी एक आगे, तापर धाई चढ़े उभय त्यागे, उमान कछु कपि कै अधिकाई, प्रभु प्रताप जो काल ही खाई, सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा, गिरि पर चढ़ी लंका ते ही देखी,
गिरि पर चढ़ी लंका ते ही देखी, कहीं न जाई अति दुर्ग विशेषी। अति उतंग जल निधि चहु पासा, कनक कोट कर परम प्रकाशा। कनक कोट विचित्र मणिकृत सुंदरायतना घना। चहु हट हट सुबट बीहि, चारुपुर बहु विधि बना। गजबाजी खच्चर निकर पदचर, रथ बरूथनि को गनय। बहुरूप निशिचर जूथ अति बल, सेन बरनत नहीं बनय। बन बाग उपबन बाटिका, सर कूप बापी सोहही। नरनाग सुर गंधर्व कन्या, रूप मुनि मन मोहही। कहुमाल देह विशाल शैल, समान अति बल गर्जही। नाना अखारे न भीरहि बहुविधि, एक एकन तरजही। करी जतन भट कोटिन बिकट तन, नगर चहु दिसि रचही। कहु महिष मानुष धेनु खर अज, खल निसाचर भछही। एहि लागी तुलसीदास इनकी, कथा कछु एक है कही। रघुबीर सर तीरथ शरीरनी, त्यागी गति पै हहि सही। पुर रखवारे देखी बहु, कपि मन कीन्ह विचार। अति लघु रूप धरो निसी, नगर करो पैसार। सियावर रामचंद्र प्रिय हो। सज्जनो, हनुमंताने सुरसाच्या मुखामध्ये प्रवेश केला. सुरसाने त्यावेळेला शतयोजन म्हणजे 100 योजन एवढं आपलं मुख उघडलं होतं आणि त्यामुळं स्वाभाविकच एवढं मोठं तोंड बंद करायला सुरसाला ते लगेच शक्य झालं नाही. तेवढ्या वेळामध्ये हनुमंताने अत्यंत सूक्ष्म रूप धारण केलं आणि पवनसूत तिच्या मुखामध्ये जाऊन पुन्हा बाहेर येतोय. सज्जनो, आपण यामध्ये काल सुरसाच्या 3 प्रकारच्या असलेल्या आपल्या जीवनातल्या अस्तित्वांची चर्चा बघितली. एक सुरसाचं रूप आपल्या जीवनामध्ये येतं ते उपेक्षेच्या रूपाने. दुसरी सुरसा आपल्या जीवनात येते ती अहंकाराच्या स्पर्धेतून. आणि तिसरी सुरसा जी आपल्याला नित्य मनामध्ये संघर्ष निर्माण करत असते ती म्हणजे आपल्या प्रारब्धाला न स्वीकारता त्याच्याशी केलेला आपला संघर्ष. या 3 रूपाने ही सुरसा आपल्याला नित्यच त्रास देत असते. अशी सुरसा जेव्हा इतकं महाकाय आपलं तोंड उघडते त्यावेळेला ते तोंड बंद होणं हे क्षणामध्ये शक्य होत नाही. वाढलेल्या अहंकाराचा कद हा कधीच क्षणामध्ये एवढा लहान होऊ शकत नाही. गमतीने असं म्हणतात की आजच्या काळामध्ये देखील अनेक कामं करून घेण्यासाठी आपल्याला माहीतच आहे की लोकांना काहीतरी लांगुल चालन करावं लागतं, काहीतरी तिथं आपल्या कागदावरती वजन ठेवावं लागतं. आणि मग अशा वजनाची किंमत करताना अनेकदा लोक एवढं मोठं तोंड उघडतात की ते तोंड बंद करता येणं हे सामान्य मनुष्याला शक्य होत नाही. ही अशी मोठी उघडलेली तोंड ही आपल्याला व्यवहारामध्ये दिसतात की ती कधी छोट्या गोष्टींना धरू शकत नाहीत, छोट्या गोष्टींकडे ते लक्ष देऊ शकत नाहीत. आणि अशा वेळेला हनुमानाने नेमकं तेच सूत्र स्वीकारलं
तो लवलीन झालेला आहे आणि त्याने सुरसाला दिलेली अर्हता पूर्ण केली. तिच्या मुखामध्ये त्याने प्रवेश केला आणि हा सुरसेचा जबडा एवढ्या कमी वेळामध्ये बंद न झाल्यामुळं हनुमान तिच्या मुखामध्ये फिरून पुन्हा बाहेर येत आहेत आणि तिला म्हणतायत की बदन पैठी पुनी बाहेर आवा, मागा बिदा ताही सिरुनावा. तिला नमस्कार करून तिचा निरोप हनुमंत आता मागू लागलेले आहेत. सज्जनो, या सुरसाच्या तिन्ही रूपांना हेच उत्तर आहे. उपेक्षा आहे, आपण द्वेष करू नका, आपण लहान व्हा, आपण त्यांना नित्य वंदन करा. कुठल्या ना कुठल्या तरी टप्प्यावरती उपेक्षा करणारी व्यक्ती ही द्रवित होते आणि तुम्हाला असलेल्या या द्वेषातून मुक्त करते. अहंकाराची स्पर्धा देखील केवळ त्याच्यापेक्षा दुप्पट आपली क्षमता आहे, म्हणून नित्य अशा पद्धतीने स्वतःचा विस्तार करून आपली गती थांबवण्यासाठी न करता अशा वेळेला आपण लहान व्हावं. आणि सज्जनो, जर परमार्थ आम्हाला काही शिकवत असेल ना, परमार्थामध्ये जर आम्हाला कुठली गोष्ट आत्मसात करायची असेल ना, तर ती एकच गोष्ट आहे, आम्हाला स्वाभाविकपणे लहान होता यायला पाहिजे. बघा, श्री महाराजांच्या चरित्रामध्ये तो दिवाळीचा प्रसंग आपल्या डोळ्यासमोर आणा, की ज्या दिवाळीच्या प्रसंगामध्ये आनंद सागरांपासून सर्व मंडळी आली होती, इकडे ब्रह्मानंद आले होते. दिवाळीची ती पहाट, मंगल स्नान झालेलं आहे, रामाचा काकडा झालाय आणि श्री महाराज सिंहासनावरती बसलेत. महाराजांनी अत्यंत उंची अशी उत्तम कफनी परिधान केलेली आहे, सुंदर अत्तराचा सुगंध दरवळतोय. दिवाळीच्या निमित्ताने ब्रह्मानंद महाराजांनी केलेला फराळ सर्वजण अत्यानंदाने या दिवाळीला साजरं करतायत. थोड्या वेळ होते, लोक इकडं तिकडं आपापल्या कामाला लागतात आणि कोणाचं तरी लक्ष महाराजांच्याकडे जातं, तर ती नवीन कफनी घालून श्री महाराज एका कुंभाराची माती तुडवून देण्यासाठी त्याची मदत करत असतात. मला सांगा, ही सहजता कुठून येते हो? ज्याला सिंहासनावरती बसवलंय, ज्याला एवढी उत्तम कफनी परिधान करवलेली आहे, असे श्री महाराज किती सहज आहेत. दुसऱ्याच्या कष्टाची त्यांना किती जाणीव आहे, किती संवेदना आहे. त्यामुळे श्री महाराजांच्याकडून जर आम्हाला काही शिकायचं असेल तर ही सहजता शिकली पाहिजे. ज्यापर्यंत मी माझ्या अंतःकरणामध्ये मी कोणीतरी आहे या भूमिकेला चिकटत नाही, तोपर्यंतच ही स्वाभाविक सहजता आमच्या जीवनात येते. अन्यथा मी कोणीतरी आहे, मी महाराज आहे, अशी जर कदाचित कुठली उपाधी जीवाच्या अंतःकरणामध्ये आली, तर तो अशा छोट्या छोट्या कामांना हात लावू शकत नाही. आपण बघतो ना की घरामध्ये जर कधी केर काढायचा असेल, काही छोटी छोटी कामं करायची असतील, तर ज्याचा रुतबा मोठा आहे, ज्याचा अहंकार मोठा आहे, अशा व्यक्तीला ती कामं करताना देखील बऱ्याचदा अडचणी येतात. बघा, पूज्य तात्यासाहेब जे श्री महाराजांचं वाणीरूप होतं, त्यांच्या देखील जीवनातला एक प्रसंग पूज्य बाबा सांगायचे की एकदा पूज्य तात्या एका गावामध्ये श्री महाराजांचं हे चालतं बोलतं रूप घेऊन गेले होते. सकाळी प्रवचन झालं, गावकरी मंडळींना नामाचं महात्म्य श्री महाराजांनी सांगितलं. त्यानंतर सगळेजण आपापल्या कामाला लागले. एक लहान मूल उशिरा उठलं होतं, त्याला परसाकड झाली होती आणि ते नागवं आईला शोधत रडत फिरत होतं. घरामध्ये तर कोणी आजूबाजूला नव्हतं. अशा वेळेला पूज्य तात्यासाहेबांनी काय करावं? त्या मुलाला ते विहिरीवरती घेऊन जात आहेत आणि पाण्याने त्याला स्वच्छ करतायत आणि तेवढ्यात त्या मुलाच्या आईला याची खबरबात लागते. ओशाळल्यासारखी ती धावत तिथं येते, म्हणते, महाराज अहो, आपण कशाला एवढं सगळं केलं? असू दे म्हणे, त्यात काय आहे? बघा, ज्यांचं थोड्या वेळापूर्वी सर्वजण अत्यंत आदराने, अत्यंत आत्मीयतेने जे निरूपण ऐकत होते, ते त्या उपाधीशी काही
देखील प्रमाणामध्ये निगडीत असते, तर कदाचित हे कार्य करताना त्यांचे हात अडखळले असते. परंतु ही अवस्था असते रामदासीची, अंतरंगामध्ये असलेली ही विलक्षण निस्पृहता, आणि त्यामुळं त्याला अत्यंत छोट्यातलं छोटं रूप घेता येणं शक्य होतं. आणि या उलट आपण कुठल्या जरी उपाधीला अडकलो तर आम्हाला त्याच्या खाली पायरी उतरणं हे अत्यंत अवघड होऊन जातं. हेच आम्हाला हनुमंताचं चरित्र शिकवतं की वेळ प्रसंगी 100 योजन काय, त्याच्याही पेक्षा देखील महाकाय शरीर धारण करण्याची क्षमता आहे, परंतु रूप घेताना मात्र अत्यंत छोट्यातलं छोटं रूप घेणं हे ज्याला सहज शक्य होतं, हाच परमार्थामध्ये असलेला सहजतेचा भाग आहे. आणि सुरसाला हे हनुमंताकडून अजिबात अपेक्षित नव्हतं, कारण जेव्हा हनुमंत आपला देह असा विशाल करू लागला त्यावेळेला सुरसा देखील अहंकाराने उफाळून आलेली आहे, संतप्त झालेली आहे. ती म्हणते मी देखील तुझ्यापेक्षा मोठी होऊन दाखवते. परंतु ज्या वेळेला हनुमंताने हे असं सहजपणे अचानक एवढं छोटं रूप धारण केलं, त्यावेळेला मात्र सुरसाची पंचाईत झाली, कारण एवढा अहंकार शून्य अवस्था लगेच धारण करता येणं हे तिला शक्य नव्हतं. आणि त्यामुळं जसं हनुमंतानी तिला विनंती केली की आता मला रामकार्यासाठी पुढे जाऊ दे, तू म्हटलीस त्याप्रमाणे मी तुझ्या मुखामध्ये प्रवेश करून बाहेर आलेलो आहे. सुरसाच्या हृदयामध्ये देखील कारुण्य जागृत झालं आणि सुरसा हनुमंताला म्हणू लागली की मला तुझ्या आता बुद्धीचं, तुझ्या या सामर्थ्याचं रहस्य उमगलं बरं. आणि तुझ्या बुद्धीचं, तुझ्या सामर्थ्याचं रहस्य आहे तुझी सहजता, जी सहजता केवळ हृदयस्थ असलेल्या रामामुळं तुला प्राप्त झालेली आहे. हेच तुझं रहस्य आहे. तू एवढा क्षणामध्ये लहान होऊ शकलास, मला ते जमू शकलं नाही. जीवनामध्ये अहंकाराने मोठं होणं कदाचित सहज शक्य आहे, परंतु एखादं लहान मूल होऊन आपल्या जीवनामध्ये जगणं हे अत्यंत अवघड आहे सज्जनो. सुरसाने हनुमंताचे हे रहस्य जाणलं आणि त्याला पुनश्च आशीर्वाद देताना ती म्हणाली की मला या कार्यासाठी देवतांनीच पाठवलं होतं बरं हनुमंता. आणि हनुमंता जे देवतांना अपेक्षित होतं त्या बुद्धीचं, तुझ्या बळाचं मी हे रहस्य जाणलेलं आहे. तूच आहेस जो खऱ्या अर्थाने रामकार्य करण्यासाठी योग्य आहेस. तू बुद्धी आणि बळाचं निधान आहेस हनुमंता. जा, माझा आशीर्वाद आहे तुला. तुझं सर्व कार्य हे उत्तम पद्धतीने पूर्ण होईल. बघा सज्जनो, ज्यांनी उपेक्षा केली त्यांनीच आता इथं आशीर्वाद दिले. ज्यांनी अहंकाराची स्पर्धा केली तेच इथं त्यांच्या आशीर्वादाचं, त्यांच्या मांगल्याची प्रार्थना करतायत. ज्या प्रारब्धाचे अशी संकट आपल्या आड येत असतात तेच प्रारब्ध एकनाथ महाराज म्हणतात त्याप्रमाणे गुरुकृपेने आपलं सर्व काही लयालाच गेलेलं आहे. आणि ही संकट कुठल्याही प्रकारच्या शस्त्राशिवाय हनुमंताने स्वाभाविकतेने जिंकली. एकच गोष्ट त्याने केली, अत्यंत तो लवलीन झालेला आहे. अग्निपरीक्षेच्या या मणिपूर चक्रामध्ये अहंकार शून्य अवस्था होणं हेच या मणिपूर चक्राच्या दिव्यत्वातून बाहेर पडण्याची गुरुकिल्ली आहे. इथं संघर्ष हाच विनाश आहे. इथं काहीतरी प्रस्थापित करण्याचा प्रयत्न हीच अधोगती आहे. आणि त्यामुळे तिथं नम्र व्हावे सर्वभूता, अशा पद्धतीने हनुमंताने या सुरसावरती हा विजय प्राप्त केला. आणि तिथं विजयाचा कुठलाही आविर्भाव देखील हनुमंताने दाखवला नाही, किंबहुना तिला नमस्कार केलेला आहे, तिचे आशीर्वाद प्राप्त केलेले आहेत हनुमंताने. आणि हनुमंत अत्यानंदित होऊन या मणिपूर चक्रातून आता ऊर्ध्वगामी असलेल्या अनाहत चक्राच्या दिशेने निघालेला आहे. निर्मळ भक्तीचा हा शोध
3 चक्रांचं आता संधान करत करत हनुमंताला अनाहत चक्राच्या दिशेने घेऊन चाललेला आहे. मणिपूर, स्वाधिष्ठान आणि त्याच्या खाली असलेलं हे मूलाधार, अशा या 3 चक्रांची ही पंचमहाभूतांमधली असलेली तत्व आपण अभ्यासली. आता अनाहत चक्रामध्ये हनुमंताचा प्रवेश होतोय. खरं तर अनाहत चक्राचं आधारभूत तत्व आहे वायू, आणि या वायूचा असलेला हा सुत म्हणजे हनुमंत. म्हणजे खरं बघायला जावं तर ही 2 तत्व ही एकाच कुळातली आहेत. परंतु हनुमंताने सुरसाशी संघर्ष केला नाही, तिच्यावरती आपल्या बळाचा प्रयोग केला नाही. परंतु अनाहतामध्ये मात्र आपल्याच कुळात असलेल्या या वायू तत्वातून प्रगटलेली निसीचरी मात्र हनुमंताच्या या बळाची शिकार झालेली आहे. इथं हनुमंताने या निसीचरीचा वध करून टाकलेला आहे. कोण आहे ही निसीचरी? काय आहे हे चरित्र? सज्जनो, हनुमंत आता सुरसाचा निरोप घेऊन पुढे निघाले. अजूनही बरंच अंतर लंकेपर्यंत जायचंय, परंतु त्या समुद्रामध्ये सुरसाच्या पश्चात आणखीन एक परीक्षेची घटिका हनुमंताची वाट पाहत होती. परीक्षा घेणारी होती एक राक्षसीण. ती राक्षसीण समुद्राच्या आतमध्ये राहायची, आणि समुद्रामध्ये राहत असताना ती काय करायची तर त्या समुद्रावरून जे काही पशु पक्षी उडायचे, त्या पक्ष्यांची जी सावली त्या समुद्रामध्ये पडायची, त्या सावलीला ही राक्षसीण धरायची आणि त्या सावलीला घेऊन ती खाली ओढू लागायची. जशी जशी ती सावलीला घेऊन ती राक्षसीण पाण्याच्या आत जाऊ लागायची, तसा तसा तो पक्षी समुद्रामध्ये ओढला जायचा आणि एका टप्प्यावरती तो पाण्यामध्ये पडताच ही राक्षसीण त्याला खाऊन टाकायची. अशा या राक्षसिणीसाठी एक मोठं भक्ष्य हनुमंताच्या रूपाने येत होतं. हनुमंताकडे तिने पाहिलं आणि ती मनामध्ये विचार करू लागली की आपल्याला जे पशुपक्ष्यांना खाण्याचं शास्त्र माहिती आहे, त्याच पद्धतीने हनुमंताला देखील आपण आता पाण्यामध्ये खाली खेचूयात. गोस्वामीजी म्हणतात, निसीचरी एक सिंधु महु रहही, करी माया नभुके खग गहही, जीव जंतु जे गगन उडाही, जल बिलो की तिन कै परिछाही. पाण्यामध्ये पडलेलं त्यांचं प्रतिबिंब पाहून, त्या प्रतिबिंबाला धरून त्यांना खाली खेचणारी, त्यांना उडू न देणारी अशी ही राक्षसीण. आणि तिने मनामध्ये विचार केला की आपण ह्याच पद्धतीने असंच कपट हनुमंताशी करावं. हनुमंत आकाशामधून जातोय आणि हनुमंताच्या सावलीला धरण्याचाही प्रयत्न करतेय, परंतु तिला हनुमंताची सावलीच सापडेना. बुद्धिमतां वरिष्ठम असलेल्या हनुमंताने या राक्षसिणीची चाल खाली ओळखली आणि त्याने त्या राक्षसिणीशी संवाद केला नाही. तिच्या समोर त्याने कुठल्याही प्रकारची विनम्रता दाखवलेली नाही. तिच्या अंतःकरणामध्ये कपट आहे हे हनुमंताने जाणलं आणि त्या सरशी हनुमंताने तिला ठार मारून टाकलेलं आहे. बघा, सुरसा आणि ही निसीचरी दोघी स्त्रिया आहेत. सुरसाला देवतांनी पाठवण्याच्या मागचं कारण असं की हनुमंत हा ब्रह्मचारी आहे. तो स्त्रीला स्पर्श करणार नाही, स्त्रीला कदाचित तो अभय देईल आणि त्याचाच फायदा घेऊन सुरसा हनुमंताला कदाचित संपून टाकेल. परंतु हनुमंताने सुरसाला कुठल्याही प्रकाराने आपल्या बळाच्या आधाराने नेस्तनाबूत केलं नाही. काय कारण असेल बरं? हेच सज्जनो आपल्या स्वामींकडून शिकायचं असतं.
प्रभू रामचंद्रांकडून हाच गुणधर्म हनुमंताच्या हृदयामध्ये आलेला आहे. आठवा बरं कुठल्या कथानकाच्या आधाराने सुरसाला हनुमंताने मारलं नाही, परंतु या निशिचरीला मात्र हनुमंताने मारून टाकलं. मी बोलत असताना अनेक जाणकार श्रोत्यांच्या मनामध्ये या दोन व्यक्तिरेखा निश्चितपणे समोर आल्या असतील, ज्यांचं प्रभू रामचंद्रांच्या कडून हनुमंताने सूत्र स्वीकारलेलं आहे. दोन व्यक्तित्व, एक ताडका आणि दुसरी शूर्पणखा. ताडका जशी होती तशी रामाला सन्मुख आली, धावत आली, मी तुला ठार करते अशा भावनेने त्याच्याकडे आली. रामाने तिला एका बाणामध्ये आपल्या निजेधामी पाठवलं. शूर्पणखा मात्र दंभ करून आली, ढोंग करून आली, कपट करून आली. आणि रामाने स्वतःच्या हाताने देखील नाही तर लक्ष्मणाकरवी तिचे नाक आणि कान कापून टाकलेले आहेत. प्रभू रामचंद्र काय किंवा हनुमंत काय, यांना ढोंग ही संकल्पना अत्यंत संताप आणते. आणि त्यामुळं सुरसा ही स्पष्टपणे समोर येऊन म्हणते की आज सुरन मोही दीन आहारा. वा वा वा, या हनुमंत, आज मला देवांनी फार छान आहार दिलेला आहे. इथं कुठलंही ढोंग नाही, कपट नाही, ती आपल्या स्वधर्माप्रमाणे तिथं आचरण करते. हनुमंताला देखील अशा स्पष्ट बोलण्याचं खऱ्या अर्थाने कौतुकच वाटतंय. परंतु इथं ही निशिचरी समुद्रामध्ये आत राहतीये. खरं तर जलचराने जलचराशी संघर्ष करावा, जलचराच्या द्वारे आपलं पोट भरावं, परंतु आपल्या या जलचर असलेल्या वृत्तीला दांभिकतेमध्ये बदलून आकाशामध्ये उडणाऱ्या, ते देखील त्यांच्याशी थेट स्पर्धा न करता त्यांच्या सावलीला धरून त्यांना खाली खेचणारी ही दांभिकता. आणि त्यामुळं हनुमंताने तिचं हे कपट ओळखलं आणि तिचं हे कपट ओळखून हनुमंताने तिला क्षणामध्ये ठार करून टाकलेलं आहे. ताही मारी मारुत सुत बीरा, बारिधी पार गयहु मती धीरा. आता सज्जनो, हा झाला या चरित्रामधला जो लीला नाट्याचा भाग आहे तो. आता ही निशिचरी कोण आहे, हे अनाहत चक्र काय आहे, याचं असलेल्या वायू तत्वाचा नेमका काय संदर्भ आहे. सज्जनो, राम कार्यामध्ये आमच्या जीवनामध्ये देखील या अशा निशिचरी आपल्या हृदयामध्ये आत कुठंतरी राहत असतात आणि आमच्या जीवनामध्ये ज्या अतृप्त सुप्त वासना आहेत, त्या वासनांना पकडून त्या आम्हाला या राम कार्यामध्ये खाली खेचत असतात. वासनेचं स्वरूप हे वायुरूप आहे. कुठलं मेडिकल शास्त्र आपल्या अंतरंगात असलेल्या वासनांचा आम्हाला रिपोर्ट काढून देईल बरं? कुठं आमच्या चित्ताची असलेली अवस्था आम्हाला हे वैद्यकीय शास्त्र कागदावरती उतरून दाखवेल? आमच्या अंतरंगामध्ये असलेला प्राण देखील कोणाला माहिती आहे? हे चैतन्य कोणाला दिसतंय? हे सर्व काही वायुरूप आहे. या वायुरूपाच्या आधारानेच हा जड देह चालवला जातो, त्याच्याकडून वेगवेगळी कर्म केली जातात आणि ज्या वेळेला हा देह पडतो त्यावेळेला त्यामध्ये असलेली ही प्राणशक्ती आपल्या सर्व वासनांच्या संस्काराच्या सहित पुन्हा एकदा आकाशाच्या दिशेने निघते. परंतु ते निर्मळत्व प्राप्त न झाल्यामुळं तिला पुन्हा पुन्हा जड देहांचा आधार घेत आपल्या वासनांची तृप्ती करावी लागते. त्यामुळे मनुष्याच्या अंतरंगामध्ये असलेल्या वासना या वायुरूप आहेत. रामकार्यामध्ये जेव्हा एखादा जीव निघतो त्यावेळेला जर त्याच्या जीवनामध्ये या रामकार्यातून त्याला केवळ निर्मळ भक्तीची प्राप्ती ह्या व्यतिरिक्त काही जरी अपेक्षा असेल तर ती अपेक्षारूपी वासना नेमकी या निशिचरीच्या हाती लागते बघा.
आपण बघतो ना की एखाद्या परमार्थिक संस्थेमध्ये म्हणा किंवा एखाद्या परमार्थिक चाललेल्या उपक्रमामध्ये, संप्रदायामध्ये अशा अनेक उपाधी आपल्यासाठी जणू काही वाट पाहत असतात. मनुष्याला अधिकाराची स्वाभाविक आवड असते आणि त्यामुळं आपल्याला अशा उपाधींसाठी म्हणून ही सेवा करायची आहे, अशी जर काही भूमिका त्याच्या अंतरंगामध्ये असेल, तर ही निशिचरी या सेवेमधून त्याला या हमरस्त्यापासून दूर घेऊन जाते. हीच माया आहे. आणि म्हणून गोस्वामीजींनी अत्यंत सुंदर शब्द वापरलाय, करी माया न भुके खगगही. ही माया अशाच पद्धतीने आमच्या भोवती पसरवत असते की ज्यामुळं तो जीव या निर्मळ भक्तीच्या पर्यंत पोहोचण्यापासून वंचित राहील. बघा, भगवंत हा अत्यंत दयाळू आहे, परंतु त्याचबरोबर तो अत्यंत कृपण देखील आहे. आपण म्हणालो दयाळू पण आहे आणि कृपण पण आहे, हे कसं? बघा, माझा रामराया तुम्हाला जीवनातली सर्व सुख देईल, संपत्ती देईल, संतती देईल, ऐहिक ऐश्वर्य देईल, सर्व काही तुम्हाला तो अत्यंत सहजतेने अवढरदानी असलेला माझा रामराया या महादेवाच्या रूपामध्ये आम्हाला सर्व काही देऊन टाकेल. परंतु तो एका बाबतीमध्ये अत्यंत कृपण आहे आणि ही त्याची कृपणता आहे निर्मळ भक्तीच्या वरदानामध्ये. भगवंत आपल्या या निर्मळ भक्तीचं वरदान, या त्याच्या नामाचं प्रेम हे इतक्या सहजासहजी कुठल्याच जीवाला प्रदान करत नाही. तो या ध्येयापासून त्याला दूर करण्यासाठी अशा अनेक निशिचरांची योजना आपल्या जीवनामध्ये करून ठेवतो. आणि आम्ही देखील या मायेच्या धुक्यामध्ये हमरस्त्यापासून दुरावतो. त्याच्या उपवाटांनाच आम्ही हमरस्ता समजून बसतो आणि त्या उपाधींनाच आपण निर्मळ भक्तीला जाण्याचा राजमार्ग समजतो सज्जनो. आणि त्या आधाराने ही निशिचरी आम्हाला या भवसागरामध्ये खाली खेचत असते. श्री महाराज म्हणायचे की प्रपंचामधली आसक्ती काढली की तोच प्रपंच परमार्थ होतो आणि परमार्थामध्ये आसक्ती कालवली की तोच परमार्थ प्रपंच होऊन जातो. त्याप्रमाणे परमार्थामध्ये कुठल्या तरी गोष्टीची आसक्ती जी या निर्मळ भक्तीच्या पलीकडे आहे, जी या भगवंताच्या नामाच्या प्रेमापेक्षा वेगळी आहे, अशा कुठल्याही गोष्टीची आसक्ती हेच या निशिचरीच्या जबड्यामध्ये सापडलेली आपली सावली आहे बरं का. आणि हनुमंताची ही सावली शोधण्याचा प्रयत्न करतेय, परंतु हनुमंताला सीताजींच्या शोधाशिवाय अन्य कुठल्याच गोष्टीची अपेक्षा नाही. त्याला काहीच वेगळं साध्य करायचं नाहीये. अनेक प्रकाराने त्याच्या भोवती माया रचली आहे, तरी देखील या माया रूपी असलेल्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये हनुमंत हा काही केल्या सापडत नाहीये. आणि त्यामुळे हनुमंताची ही सावली या निशिचरीला काही केल्या पकडता येईना. मग हनुमंताने या निशिचरीचा वध करून टाकलेला आहे. आता या निशिचरीचा वध का झाला आणि सुरसाला अभय का मिळालं, हे देखील अत्यंत चिंतनात्मक असं सूत्र आहे. सज्जनहो, आपण त्या सूत्राचा अभ्यास उद्याच्या कथाप्रवाहामध्ये करूयात. अनाहत चक्राचा देखील विस्तार आपण नीट समजून घेऊयात आणि त्यामधून हनुमंताचं या लंकेच्या दिशेने पडलेलं पहिलं पाऊल इथपर्यंतचा कथाभाग आपण अभ्यासूयात. जानकी जीवन स्मरण जय जय.